Hello students, we are going to study here 8th standard subject General Science, chapter number 1st, Living World and Classification of Microbes. So here, can you recall some questions asking for you on your previous knowledge? Then that time you can recall these questions and their answer also. So here first question is, what is the hierarchy for classification of a living organism? So here answer this question is, the hierarchy for classification is as follows: kingdom, phylum, class, order, family, genus and species. तर या ठिकाणी किंगडम म्हणजे सृष्टी, फायलम म्हणजे संघ, क्लास म्हणजे वर्ग, ऑर्डर म्हणजे गण, फॅमिली म्हणजे कुल, जीनस म्हणजे प्रजाती, स्पेसिस म्हणजे जाती. तर यामध्ये एखाद्या विशिष्ट प्राण्याची जात सांगितली जाते, त्याला आपण स्पेसिस म्हणतो. म्हणून अनेक जाती मिळून प्रजाती निर्माण होते आणि त्याला आपण जीनस म्हणतो. अनेक प्रजाती मिळून कुल बनतो आणि त्याला आपण फॅमिली म्हणतो. अनेक कुल मिळून गण बनतो, त्याला आपण ऑर्डर म्हणतो. अनेक गण एकत्र येऊन वर्ग निर्माण होतो, त्याला आपण क्लास म्हणतो. आणि अनेक क्लास एकत्र येऊन फायलम संघ बनतो, त्याला आपण फायलम म्हणतो. आणि अनेक एकत्र संघ येऊन एक सृष्टी निर्माण होते आणि त्याला आपण किंगडम म्हणतो. सो हियर द हायरार्की फॉर क्लासिफिकेशन इज किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस. म्हणजेच सजीवांच्या वर्गीकरणाचा हा पदानुक्रम कोणता आहे? सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता आहे? तर त्याचं मी उत्तर तुम्हाला आता या ठिकाणी सांगितलेलं आहे. सेकंड क्वेश्चन, हू इन्व्हेंटेड बायनोमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर? हू इन्व्हेंटेड बायनोमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर? म्हणजेच सजीवांना द्विनाम पद्धती, सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती कोणी शोधून काढली? हिअर आन्सर इज कार्ल लिनियस इन्व्हेंटेड the binomial system of nomenclature. Then third one, which level of hierarchy are considered while writing the name in the binomial nomenclature? द्विनाम पद्धतीने नाव लिहिताना कोणते पदानुक्रम विचारात घेतले जातात? The level of hierarchy considered while writing the name in the binomial nomenclature are genus and species. तर ह्या ठिकाणी द्विनाम पद्धतीमध्ये दोन मुद्दे विचारात घेतले जातात किंवा दोन पदानुक्रम विचारात घेतले जातात. त्यामध्ये पहिला आहे तो स्पेसिस आणि दुसरा आहे तो जीनस. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला या ठिकाणी आंब्याचं वैज्ञानिक नाव सांगणार आहे. तर याच्यामध्ये मॅजिफेरा इंडिका हे आंब्याचं नाव आहे. या ठिकाणी इंडिका ही त्याची स्पेसिस झाली आणि मॅजिफेरा ही त्याची जीनस म्हणजेच जाती व प्रजाती. त्याचप्रमाणे मानवाचं देखील अशा प्रकारे एक वैज्ञानिक नाव आहे, त्याला आपण होमोसेपियन्स म्हणतो. या ठिकाणी होमो म्हणजे जीनस, सेपियन्स म्हणजेच स्पेसिस. या ठिकाणी स्पेसिस म्हणजे जाती आणि जीनस म्हणजे प्रजाती. सो नेक्स्ट पॉईंट इज बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. तर या पाठामध्ये सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण याविषयी अधिक विस्तारानं माहिती करून घेणार आहोत.
सर्वप्रथम आपण जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता याच्याविषयी माहिती करून घेऊया. सो पॉईंट इज बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. Last year we learned that all the living organisms on earth have adapted according to geographic region. Food ingestion, defense. Here food ingestion means food taking inside the body, and defense means fight against the enemy. While adapting, many differences are observed in the organism of same species too. तर मुलांनो, भौगोलिक प्रदेशानुसार, अन्नग्रहणानुसार किंवा संरक्षणाच्या दृष्टीनं अशा वेगवेगळ्या कारणांनी सजीवांच्यामध्ये अनुकूलन घडून येतं. तर या ठिकाणी अनुकूलन म्हणजे काय? तर प्रत्येक सजीव ज्या परिसरात राहतो व वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवामध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीत कालानुरूप घडून आलेल्या बदलाला अनुकूलन असे म्हणतात. आणि हे अनुकूलन घडत असताना एकाच जातीतील सजीवामध्ये वेगवेगळे बदल दिसून येतात. उदाहरणार्थ, एकाच प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तीमध्ये आपल्याला रंग, केशरचना यामध्ये वेगळेपण दिसून येतं. सो and this part all of you learn in a previous standard. The next point is, according to 2011 census, around 87 million species of living organisms are found on the earth. So how many species found on earth? 87 millions. Reference 2011 census. म्हणजेच 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती ह्या आपल्याला माहीत झाल्या. एवढ्या प्रचंड संख्येनं असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची विभागणी होणं हे गरजेचं होतं. आणि त्यासाठी म्हणून किंवा त्याची गरज भासली आणि त्यासाठी म्हणूनच सजीवांच्यामधील साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट निर्माण करण्यात आले. About 87 million species of living organisms are seen on the land and seas on the earth. For studying their characteristics in a systematic way, they are divided into different groups, and this division is based on their similarities and differences. Here similarity means samyata and difference means bhed among the different living beings. Thus all the plants and animals are subdivided into groups and subgroups. This process for placing them in different groups is called a biological classification. म्हणजे सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात. दिस इज अ इम्पॉर्टंट डेफिनेशन. This process of dividing living organisms into groups and subgroups is called a biological classification. So next point is, Robert Harding Whittaker, 1920 to 1980, was an American ecologist. In 1969, he divided living organisms into 5 groups. In 1969, he divided all living organisms into 5 groups. Means रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांचा कार्यकाल 1920 ते 1980 होता. ते एक अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ होते आणि त्यांनी 1969 सजीवांची 5 गटात विभागणी केलेली आहे. तर हे 5 गट कोणते? These 5 groups is, first is the Monera, second one is the Protista, third one fungi, fourth
प्लांटी अँड फिफ्थ ॲनिमालिया म्हणजेच मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती व प्राणी. सो फॉर दिस क्लासिफिकेशन रॉबर्ट हार्डिंग Whittaker considered the following criteria. For the classification, he considers some criteria, and in this criteria there are 5 points. Which 5 points is there? First is complexity of cell structure. Then second one is the complexity of organism. Third, mode of nutrition. Fourth, lifestyle. Fifth, phylogenetic relationship. So here first is the पेशींची जटिलता. Either organism is a prokaryotic or eukaryotic. आता या ठिकाणी प्रोकॅरियोटिक म्हणजे आदिकेंद्रकी व युकॅरियोटिक म्हणजे दृश्यकेंद्रकी. देन सेकंड, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजेच सजीवांचा प्रकार. जटिलता म्हणजेच या ठिकाणी सजीव एकपेशीय आहेत की बहुपेशीय. दे आर युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. Depend on that they categorize into that part. Then third, mode of nutrition, पोषणाचा प्रकार. So here plant autotrophic, we call it autotrophic. Why we call it autotrophic? Because they make their own food material on own ability. ते स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करतात, म्हणून त्यांना आपण स्वयंपोषी म्हणतो. इन अ photosynthesis process they make their food material as a own. इन अ photosynthesis process, प्रकाश संश्लेषण क्रियेअंतर्गत वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. सो दॅट्स वाय दे कॉल इट ॲटोट्रॉपिक. फंगी इज द सॅफ्रोफायटिक. मृतावशेषातून अन्नशोषण म्हणजे जे डेड ऑर्गॅनिझम असतात त्यांच्या शरीरातून शोषून घेऊन हे कवके त्यांच्यावरती जगलेले असतात. आणि त्यानंतर नेक्स्ट इज द ॲनिमल्स. दिज आर द हेट्रोटॉपिक म्हणजेच परपोषी, भक्षण करून ते जगत असतात. देन फोर्थ पॉईंट इज द लाईफस्टाईल, जीवनपद्धती. प्लांट प्रोड्युसर्स म्हणजेच वनस्पती हे उत्पादक असतात, भक्षक हे प्राणी असतात आणि विघटक हे कवके असतात. या ठिकाणी प्राणी हे भक्षक असतात आणि कवके हे काय असतात, विघटक असतात. देन फिफ्थ पॉईंट इज द फायलोजेनेटिक रिलेशनशिप, आदिकेंद्रकी ते दृश्यकेंद्रकी किंवा एकपेशीय ते बहुपेशीय. These 5 criteria considered for their classification. So prokaryotic means आदिकेंद्रकी म्हणजेच ज्या सजीवांच्या शरीरातील केंद्रक किंवा इतर अवयव आपल्याला सुस्पष्ट दिसत नाहीत. पण दृश्यकेंद्रकी म्हणजेच युकॅरियोटिक, या सजीवाचे केंद्रक किंवा त्याच्या शरीरामध्ये असणारी अंगके हे आपण पाहू शकतो विथ द हेल्प ऑफ द मायक्रोस्कोप. सो डिपेंड ऑन दॅट देअर नेम इज फर्स्ट इज द प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी. देन सी दिस चार्ट 1.15 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती. लिव्हिंग ऑर्गॅनिझम divided into 2 parts, prokaryotes and eukaryotes. Then again prokaryotes organism included in unicellular organism, and these unicellular organism included in kingdom Monera. म्हणजेच आदिकेंद्रकी पेशी हे एकपेशीय सजीव असतात आणि
ते सृष्टी मोनेरामध्ये मोडतात. देन युकॅरियोट्स, these organisms either unicellular or multicellular and included in kingdom Protista. The multicellular organism included in kingdom fungi, cell wall present in that organism, but organism can't perform photosynthesis. म्हणजेच यांच्यामध्ये पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे. किंगडम प्लांटी, सेल वॉल प्रेझेंट अँड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. या सजीवांच्यामध्ये पेशीभित्तिका असतात व ते प्रकाश संश्लेषण करू शकतात. देन किंगडम 5 ॲनिमालिया, नो सेल वॉल. प्राणी यांच्यामध्ये पेशीभित्तिका नसतात. देन नेक्स्ट पॉईंट इज द इन हिस्ट्री कार्ल लिनियस इन 1735 डिवायडेड लिव्हिंग वर्ल्ड इन 2 किंगडम्स. कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाने इसवी सन 1735मध्ये सजीवसृष्टी 2 सृष्टीमध्ये त्याची विभागणी केली. त्यामध्ये व्हिजिटाबेलिया अँड ॲनिमालिया म्हणजेच वनस्पती व प्राणी. व्हिजिटाबेलिया म्हणजे वनस्पती, ॲनिमालिया म्हणजे प्राणी. हॉकेल इन 1866 कन्सिडर्ड 3 किंगडम्स, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमालिया. इसवी सन 1866 साली हेकेल यांनी 3 सृष्टी या ठिकाणी निर्माण केल्या, त्या म्हणजे प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी. इन 1925 चॅटन यांनी पुन्हा सजीवांचं 2च गट केले. याच्यामध्ये प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी. इन 1938 कोपलँड यांनी सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागले. याच्यामध्ये मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट अँड ॲनिमालिया. तर इसवी सन 1938मध्ये कोपलँड यांनी सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागले, त्या म्हणजे मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी. धन्यवाद.